आम्ही सध्या आहोत 115 वॉर्ड मध्ये. आता इकडचे उमेदवारांशी बोलूया, त्यांची काय मनस्थिती आहे. तुम्ही सांगा, इथे वॉर्ड नंबर, तुम्ही काय नाव आहे आणि कुठला वॉर्ड आहे आणि काय अपेक्षा आहे तुमची? माझं नाव सुगंधी फ्रान्सिस. मी वार्ड नंबर 115 मधून निवडणूक लढवत आहे. मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तिकीट दिले गेले आहे, परंतु आज राष्ट्रवादी शरद पवारजी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर समाजवादी पार्टी या सर्वांच्या पुरस्कृत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मी उमेदवार आहे 115 मधून. आमच्या विभागात खूप अडचणी आहेत, ज्या या पूर्वीच्या नगरसेवक आणि महानगरपालिकेमध्ये ते काही पूर्वीचा नगरसेवक कोण होता? हे पूर्वीचे होते उमेश माने, पण आम्ही पूर्ण उमेश माने 115 मध्ये हे होते. कुठली पार्टी? ते होते नाही ते शिवसेना उबाटाचे होते त्यावेळेस. आता ते दुसऱ्या पक्षात आहेत. पण आम्हाला असं म्हणायचं, पूर्ण भांडूप आणि मुंबईमध्ये 115 मध्ये जो आपण बघत आहोत, तर आमच्या भांडूपचा प्रश्न असा आहे की इथे व्यवस्थित पद्धतीने मुलांना खेळण्याचं मैदान नाहीये, अस्पताल नाहीयेत. आता मुलुंडला एक आहे, तुम्ही बघाल राजावाडील घाटकोपर भांडूप मध्ये नाहीये. भांडूप मध्ये तुम्ही बघाल तर फास्ट गाड्या रोखल्या जात नाही रेल्वे ट्रेनच्या. बीएसटी बसची काय परिस्थिती तुम्ही 4 दिवसापूर्वी बघितलं. आम्ही पहिलं सांगितलं होतं की हे जे तुम्ही एसी बस आणि प्रायव्हेट जे तुम्ही खाजगीकरण करता हे चालणार नाही. याच्या विरोधात आम्ही काम करत आहोत. आम्हाला ही मागणी आहे की बीएसटीचा खाजगीकरण चालणार नाही. दुसरी गोष्ट, ते बिल्डर धार्जिने जे इथे चाललेले बिल्डरांचे दादागिरी, ती पण चालत नाही आणि चालून देणार नाही. कारण की भाडेकरू कृती समिती आमची संस्था, त्या मार्फत आम्ही इथे 50 बिल्डिंगाचं काम करून लोकांना सोसायटी बनवून त्यांना दिलेलं आहे आणि ती सुरू असावी. अडाणी अंबानीने इथे येऊन आपला कब्जा न करावं म्हणून सुद्धा आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार. आणि ह्या एरियामध्ये मुलांसाठी शाळा, जी महानगरपालिकेची सरकारी शाळा बंद होत चाललेल्या आहेत, त्याच्या विरोधात सुद्धा आपलं एक मोठं आंदोलन होत चाललेलं आहे की मराठी शाळा, मराठी भाषेचा जो प्रश्न आहे, आपण सरकारी शाळा चालू असाव्यात. कारण की त्यातूनच तुम्ही मुलांना पुढे आणू शकता. हे मोठ्या ज्या शाळा आहेत प्रायव्हेट शाळांचा, त्याच्यामध्ये मुलांना थोडा शिक्षणाचा प्रॉब्लेम असतो, तोही एक आपला मुद्दा आहे. आणि खास करून एरियामध्ये लोकांना पाणी नाहीये. ज्या विभागात आम्ही राहतो 4 तास पाणी आहे, बाकी लोकांना तुम्ही 24 तास पाणी का, आमच्या लोकांना 4 तास, आम्हाला का 24 तास नाहीये, तो एक मोठा प्रश्न आहे. तर हो आहे इथे समज. गटारा तुम्ही आता, येस, स्वच्छता अजिबात नाही. तुम्ही आता बघा, नगरसेवकांनी जे स्वच्छता कमिटीची आता ते गटाराचा कचरा काढतायत, पूर्ण गटार तुंबलेला आहे, सर सांडपाणी बाहेर येत आहे, त्याची स्वच्छता नाही. या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे, हे आम्ही करून देणार म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहोत. बाकीचे आमचे धर्मनिरपेक्ष पक्ष आम्हाला मदत करत आहेत आणि 115 मध्ये मला सर्व नागरिकांनी, त्यांना विनंती आहे की त्यांनी निवडून द्यावं. नागरिकांचे काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असो, असं माझं म्हणणं आहे. जनतेला काय आव्हान देणार तुम्ही? आम्ही आव्हान देणार की ज्या काही तुमची समस्या आहेत, त्या समस्यांमध्ये आम्ही अहोरात्र तुमची मदत करायला आम्ही तयार असणार. आजही करत आहोत. केलेले 36 वर्ष आम्हीच काम मी करत आहे, पण पक्षाच्या वतीने आणि धर्मनिरपेक्ष बाकीच्या पक्षाच्या वतीने आम्ही ही सगळे कामं जिंकून आल्यावर सगळ्यांना जरूर आम्ही ही कामं करू, अशी मी ग्वाही देते.